मी मानसी जोशी अर्थसाक्षर.com तर्फे सर्वांचे स्वागत करते। आज गुंतवणूक तज्ञ श्री प्रसाद भागवत सर आपल्याशी या संदर्भात चर्चा करणार आहेत। नमस्कार सर। नमस्कार। शेअर बाजारामध्ये गुंतवणूक का आणि कशासाठी करायची? गुंतवणूक सामान्यपणे गुंतवणूक जी केली जाते त्याच्या मागे आपल्या भविष्यकालीन खर्चांची तरतूद हा प्रमुख उद्देश असतो असं मला वाटतं। जर भविष्यात काही खर्चच नसते तर मला नाही वाटत की कोणी गुंतवणूक या भानगडीत पडलं असतं, पण तसं नसतं। खर्च असतात आणि बहुतेक वेळा आपण जे काही खर्चांविषयक नियोजन केलेलं असतं ते कोलमडतं। याचं कारण म्हणजे सर्वसामान्य मनुष्य ज्याला नेहमी दोष देतो ती महागाई। सर्वसामान्यांचं महागाईमुळे कंबरडं मोडलं, महागाईची मध्यम वर्गाला झळ वगैरे बातम्या आपण पेपरमधून नेहमीच वाचतो। पण आपण ह्या बाबीचा कधी विचार केला आहे का की जर ही महागाई सतत असेल आणि हात धुवून आपल्या मागे लागली असेल तर ही महागाई निर्माण कशामुळे होते? मला वाटतं ह्या प्रश्नामध्येच आपल्या गुंतवणुकीच्या धोरणाची इंगितं दडलेली आहेत। कोणीतरी महागाई निर्माण करतंय असा आरोप सर्वच जण करतायत आणि ती महागाई कोण निर्माण करतं ह्याचा जर आपल्याला शोध लागला आणि आपले राजकारणी जसे एका पक्षातनं तिकीट मिळालं नाही की दुसऱ्या पक्षात जातात, एक पक्ष एखाद्या पक्षाबरोबर सरकार बनवू शकला नाही की दुसऱ्या पक्षाबरोबर जाऊन सरकार बनवतो, राजकारणी नेते लोकांचा हा गुण आपण जर अंमलात आणला आणि आपण आपली बाजू बदलली आणि आपण महागाईचे फटके खाणाऱ्या बाजूकडून महागाई निर्माण करणाऱ्या बाजूकडे जर जाऊ शकलो तर मला वाटतं आपल्या गुंतवणुकीची उद्दिष्ट साध्य होते। म्हणजे मला नक्की काय म्हणायचंय की समाजामध्ये एक उद्यमशील असा वर्ग असतो, तो वर्ग धोके पत्करतो, तो वर्ग पैसे व्याजी घेतो, तो वर्ग उत्पादन करतो, सेवा त्यांची प्रोडक्ट्स बाजारात आणतो आणि ती प्रोडक्ट्स तो सांगेल त्या किमतीला बाजारात विकली जातात आणि आपण ती मुकाट्याने विकत घेतो। ह्याच्यामुळे महागाई जर वाढत असेल आणि आपल्या खिशाला झळ पोचत असेल आणि काही ठराविक कंपन्या ज्याच्यामध्ये टाटा आहेत, ज्याच्यामध्ये अंबानी आहेत, ज्याच्यामध्ये अदानी आहेत किंवा आणखीन बरीच काही नावं आहेत, ह्या कंपन्या वर्षानुवर्षे गबर प्रॉफिट्स मिळवत असतील तर आपल्या आर्थिक नियोजनाला लागलेलं हे जे ग्रहण आहे महागाईचं ते सोडवण्याचा एकमेव मार्ग असा आहे की आपण आपली बाजू बदलली पाहिजे आणि आपण टाटा, अंबानी, अदानी आणि हे सगळे जे उद्योजक आहेत यांच्याशी हात मिळवणी केली पाहिजे। आता ही कशी करायची? तर याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे की टेल्को कंपनीची एखादी वीट माझ्या मालकीची असावी, इन्फोसिस कंपनीचा एखादा छोटासा कम्प्युटरचा प्रोग्राम माझ्या मालकीचा असावा। अशा पद्धतीने विचार करून जर आपण त्या कंपनीचे शेअर्स घेतले म्हणजे आपण त्या कंपनीचे काही कणांचे का होईना मालक बनलो तर मला असं वाटतं की ह्या कंपन्या वर्षानुवर्ष जो फायदा मिळवत आहेत त्या फायद्यामध्ये आपल्याला भागीदारी मिळते आणि त्या भागीदारीच्या जोरावर आपण आपलं आर्थिक नियोजन किंवा आपल्या खर्चांच्या ज्या तरतुदी आहेत त्या अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो। म्हणजे उदाहरणार्थ आता बघा की एखादी प्रख्यात ऑटोमोबाईल कंपनी आहे की जी कार्स बनवते। आता ह्या कार्सच्या किमती जर तुम्ही अभ्यास केलात तर तुमच्या लक्षात येईल की दरवर्षी 15% वाढतात, 17% वाढतात। कार्सच नाही, कुठलीही तुम्ही प्रोडक्ट लक्षात घ्या। तुम्ही आता गणपती आणायला जाल तेव्हा गणपतीच्या गेल्या वर्षीच्या किमतीशी त्याची तुलना करा, जेव्हा तुम्ही दिवाळीत कपडे, फटाके, बाकी काही दुसरी चकली, चिवडा आणायला जाल त्या वस्तूंच्या भावाची गेल्या वर्षीच्या भावाशी तुलना करा, त्याच्यामध्ये वृद्धी झालेली असते आणि ती वृद्धी म्हणजे महागाई। तर त्याच्यामुळे त्या महागाईवर मात करायची असेल तर ही महागाई निर्माण करणारा जो स्रोत आहे त्याच्याशी आपल्याला हात मिळवणी करायला हवी। ह्याचं कारण असं की जे अकाउंट्स शिकतात त्यांना मी सांगेन की देयर इज अ क्रेडिट फॉर एव्हरी डेबिट और देयर इज अ डेबिट फॉर एव्हरी क्रेडिट, किंवा जे मराठी वाङ्मयाचा अभ्यास करतात त्यांना मी एखादी म्हण सांगेन की राव मेले आणि पंत चढले, किंवा जे इंग्लिशचा अभ्यास करतायत त्यांना मी असं सांगेन की वन मॅन्स मीट इज अनदर मॅन्स पॉयझन। तेव्हा जे प्रत्येकाला, आणि न्यूटनचा नियम आहेच की क्रियेला प्रतिक्रिया, तर ह्या सगळ्या गोष्टी एकच सुचवतात की आपण आपली बाजू बदलायला पाहिजे। आपण नेहमी जो महागाईला दोष देतो, महागाईमुळे आम्हाला आमचा दैनंदिन खर्च भागवताना ताण येतो, अशा तक्रारी ज्या सगळे जे लोक करतायत त्यांना माझं सांगणं आहे की जर संपत्ती निर्माण करायचं असेल तर ज्यांनी वर्षानुवर्ष, दशकानुदशक
वाढत्या श्रेणींनी संपत्ती निर्माण केलं अशा उद्योजकांच्या हातामध्ये तुम्ही हात मिळवा, त्यांच्या कंपन्यांची भागीदारी तुमच्या घरी येऊ द्या आणि त्याच्यातून एक चांगलं संपत्ती निर्माण होईल. ह्या एकमेव कारणासाठी मी लोकांना नेहमीच सांगतो की आपण शेअर बाजारापासून फटकून राहता कामा नये, आपण शेअर बाजारापासून अलिप्त राहता कामा नये, आपण त्याच्यामध्ये रस घेतला पाहिजे, आपण उत्तम दर्जाचे शेअर्स खरेदी केले पाहिजेत दीर्घकाळासाठी आणि त्या शेअर्स पासून मिळणारा दीर्घकालीन फायदा हा आपलं भविष्यविषयक नियोजन हे उत्तम बनवेल. शेअर बाजारी या संकल्पनेबद्दल लोकांच्या मनात प्रचंड क्रेज आहे. काही लोकांना असं वाटतं की माझी नोकरी किंवा माझा व्यवसाय बंद करून मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? हे खरं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजाराबद्दल खूप जास्त उत्सुकता बाजारामध्ये आहे आणि लोक जास्तीत जास्त प्रमाणात शेअर बाजारामध्ये भाग घेत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त काही गैरसमज मात्र निश्चितपणे आहेत. मी अगदी जेव्हा नव्याने या शेअर बाजाराचा अभ्यास करत होतो तेव्हा अशा प्रकारची एक जाहिरात आली होती की दिवसभर सुट्टी मारा आणि आमचा क्लास जॉईन करा. त्याच्यानंतर जाहिराती आल्या होत्या की माझे विद्यार्थी गाड्यांमधनं फिरायला लागले वगैरे 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 आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी अतिशय प्रभावित झालो होतो आणि मला पण असं वाटायला लागलं होतं की आपण पण इंट्राडे ट्रेडिंग केलं पाहिजे. आणि पुण्याच्या एका अतिशय प्रख्यात अशा ब्रोकरकडे आम्ही तेव्हा नवशिके असल्यामुळे मी आणि माझा मित्र वगैरे गेलो आणि आम्ही सरळ सांगितलं की आम्हाला अकाउंट्स उघडायचे, तेव्हा डीमॅट नव्हतं, आम्हाला अकाउंट उघडायचे तुमच्याकडे आणि आम्हाला दररोज 100 रुपये मिळाले तरी चालणार आहे. त्या काळी 100 रुपयाला सुद्धा खूप जास्त किंमत होती. त्या ब्रोकरनी आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि ते म्हणाले ठीक आहे, तुमचा उत्साह छान आहे, शेअर बाजारात तुमच्यासारख्या तरुणांनी यायलाच हवंय, पण तुमचं जे मत आहे इंट्राडे ट्रेडिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ते थोडंसं तुम्ही एकदा पुनर्विचार करा. तुम्ही गुंतवणूक जरूर करा, पण इंट्राडे वगैरे हे प्रकरण थोडंसं वेगळं असतं. आणि त्यावेळेस त्याने आम्हाला एक खूप सुरेख म्हण सांगितली होती. ते म्हणाले की जर इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल तर एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवा की लक नेव्हर गिव्स, इट ओनली लेंड्स. तेव्हा आज जर 100 रुपये मिळवलेत तर असं समजा की तुमचं नशीब होतं, नशीब तुमच्या बाजूनी होतं आणि तुम्हाला 100 रुपये मिळाले खरे, मे बी उद्या तुम्हाला ते सव्याच परतफेड करायची आहे. थोडक्यात त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही प्लीज इंट्राडेच्या मागे लागू नका, तुम्ही दीर्घकालीन व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंटची प्रिन्सिपल फॉलो करा. आम्हाला ते काही दिवसानंतर पटलं, आम्हीही फटके खाल्ले बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आज आता मी ह्या परिस्थितीमध्ये पोचलो आहे की मी सांगेन की गुंतवणूक अवश्य करा, पण गुंतवणूक करणं इतकं सोपं नाही की मी काहीतरी करीन, दिवसाला 500 रुपये कमवीन, मी काहीतरी करीन, इकडे तिकडे गोळीबार करीन आणि मला फायदा होत राहील वगैरे, इतकं सोपं नाही. अभ्यासपूर्वक करा, शिस्तबद्धरित्या करा, गोल निश्चिती करून, उद्दिष्ट निश्चिती करून आपण गुंतवणूक करूया आणि दीर्घकाळामध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल. लोक मला असाही एक प्राथमिक स्वरूपाचा प्रश्न विचारतात की मग शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर डीमॅट अकाउंट उघडणंच गरजेचं आहे का किंवा काय करायचं? डीमॅट उघडणं ही एक प्राथमिकता आहे. IPO सारख्या चांगल्या संधी जर तुम्हाला साधायच्या असतील तर नक्कीच आपल्याला डीमॅट अकाउंट लागतं आणि डीमॅट अकाउंट उघडणं आणि त्याच्यासाठी वर्षाकाठी एक 500 रुपये खर्च करणं ही काही खूप मोठी बाब नाही. डीमॅट अकाउंट अवश्य उघडायला पाहिजे, पण शेअर बाजाराशी तोंड ओळख करून घेण्यासाठी किंवा शेअर बाजारातले गुंतवणूकदार होण्यासाठी डीमॅट अकाउंट हे खूप काही अत्यावश्यकच आहे आणि डीमॅट अकाउंट नसेल तर मला शेअर बाजाराचा मजा घेताच येणार नाही असं मात्र अजिबात नाहीये. ठीक आहे, मैदानात जाऊन, स्टेडियममध्ये जाऊन एखादी मॅच बघणं याची वेगळीच मजा आहे, मान्य आहे मला. पण कधी कधी आपण मैदानात स्टेडियममध्ये जातो आणि आपल्याला कुठल्या तरी शेवटच्या रांगेचं तिकीट मिळतं की जिथनं खरंच एखादा 140 किलोमीटर वेगाने स्विंग झालेला बॉल आपल्याला दिसत सुद्धा नाही. आपल्याला फक्त काहीतरी हात वर झाले, तो फलंदाज जायला लागला वगैरे अशा गोष्टी दिसतात. हे जर तुम्ही घरी 25 इंची 27 इंची टीव्हीवर बघत असाल तीच मॅच तर तुम्हाला रिप्लेस बघायला मिळतात, एक्सपर्टच्या कॉमेंट्स ऐकायला मिळतात आणि मॅचचा मजाही घेता येतो. इन द सेम वे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची असेल तर डीमॅट अकाउंट उघडणं चांगली गोष्ट आहे, पण समजा एखाद्याला ते जमत नसेलच तरी काळजी करायचं काहीही कारण नाही.
आपण इक्विटी म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून इक्विटी मार्केटचे पूर्ण फायदे हे मिळवू शकतो. आणि मला इथे एक गोष्ट सांगायला पाहिजे की आजही माझे स्वतःचे गुंतवणूक निर्णय घेत असताना मला 100 रुपये गुंतवायचे असतील तर त्यातील 70 रुपये मी उत्तम दर्जाच्या इक्विटी डायव्हर्सिफाईड फंड्समध्ये गुंतवतो आणि उरलेल्या 30 रुपयांमध्ये शेअर बाजारातून डायरेक्ट शेअर्स विकत घेणं किंवा एखादी डेरिव्हेटिव्हची पोझिशन घेणं असे वेगवेगळे प्रकार करतो. पण आजही माझ्या स्वतःच्या वैयक्तिक गुंतवणुकीच्या बाबतीत माझं प्राधान्य हे थेट बाजारात जाऊन व्यवहार करण्यापेक्षा इक्विटी म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून व्यवहार करण्याला आहे. अर्थात डीमॅट अकाउंट्समुळे मी सुरुवातीला म्हटलं तसं IPO सारखे काही सुंदर संधी मात्र आपल्याला गाठता येतात आणि ते आपल्याला गाठायला हव्यात. आजही अनेकांसाठी बँक FD हाच गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय आहे. हो. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? बँक FD ऑब्व्हियसली आपल्या बहुसंख्य गुंतवणूकदारांचा आणि त्यातल्या त्यात वरिष्ठ गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित असा पर्याय आहे. माझा विचार थोडासा वेगळा आहे. गुंतवणुकीची जी परिभाषा आहे त्याच्यामध्ये ज्याला इम्पॉसिबल ट्रिनिटी असं म्हणतात ते 3 प्रमुख बिंदू आहेत: सेफ्टी, लिक्विडिटी आणि रिटर्न. हिऱ्यांची मूल्यमापन करताना 4 C म्हणतात: कॅरेट्स, कलर वगैरे वगैरे. तसं गुंतवणुकीमध्ये 3 प्रमुखतम मुद्दे आहेत की ज्यांच्यावर आपण कुठलाही गुंतवणुकीचा पर्याय हा तपासून बघायला हवा. जर गुंतवणूक सेफ असेल, गुंतवणूक लिक्विड म्हणजे तरल असेल, पाहिजे तेव्हा पैसे परत मिळणार असतील आणि गुंतवणूक पुरेसा परतावा म्हणजे रिटर्न देणार असेल तर ती उत्तम गुंतवणूक होय. अर्थात व्यवहारात असा कोणताही पर्याय नाही की जो हा तिन्ही बाबतीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा तुम्ही बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट्सचा विचार करता तेव्हा निश्चितपणे नॅशनलाइज बँकांबद्दल मी सांगू शकेन की त्या निश्चितपणे सेफ आहेत. अर्थात बँका या शब्दामध्ये मी काही पतपेढ्या, चिट फंड्स वगैरे यांचा अंतर्भाव केलेला नाही. मी फक्त नॅशनलाइज बँकांचं सांगतोय. नॅशनलाइज बँकांमधल्या गुंतवणुकी या सेफ आहेत, मला हे मान्य आहे. त्या लिक्विड सुद्धा आहेत. येस, कुठल्याही बँकेत तुम्ही गेलात तर एक अर्ध्या तासाच्या अंतराने तुमचे पैसे तुमच्या बचत खात्यात वर्ग होतील, तुम्हाला पैसे मिळू शकतील. मला ह्या 2 घटकांबद्दल FD च्या संदर्भात काहीही ऑब्जेक्शन नाही. पण परतावा, रिटर्न, सगळी ज्ञानबाची मेक इथेच आहे. बँकांमधल्या फिक्स्ड डिपॉझिट्स नव्हे तर फिक्स्ड इंटरेस्ट देणारा कोणताही प्रकार, मग त्याच्यात बॉन्ड्स येत आहेत किंवा डिबेंचर्स येत आहेत किंवा आणखीन काही येतं, हा इन्फ्लेशनला किंवा महागाईला कधीही मागे टाकू शकत नाही. आणि तो का मागे टाकू शकत नाही ह्याचंही सरळ साधं सोपं उत्तर आहे, जे मी पहिल्या सुरुवातीला सांगितलं की पैशांचा प्रवाह लक्षात घ्या की तुम्ही तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही बँकेत गेलात, तुम्हाला 10 लाख रुपये बँकेमध्ये गुंतवायचे, तुम्ही मॅनेजर समोर बसलात, मॅनेजर छान तुमचं स्वागत करतो, चहा पाचतो, गप्पा मारतो आणि तुम्हाला एक फिक्स्ड डिपॉझिटची रिसीट लिहून देतो. आणि त्या रिसीटमध्ये त्याने हे दिलेलं असतं की अमुक अमुक दिवशी या तुमच्या डिपॉझिटची मॅच्युरिटी व्हॅल्यू अमुक अमुक होईल आणि ती तुम्हाला मिळते. याला तुम्ही सुरक्षितता असं समजता. परंतु परिस्थिती अशी आहे की तुमची पाठ वळता क्षणीच ते पैसे कोणीतरी उद्योजक त्याच्या गरजांसाठी बँकेकडून कर्ज घेऊन वापरायला सुरुवात करतो. बँका तुम्ही दिलेले पैसे त्यांच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करण्यासाठी बँकेत कायम अर्थातच ठेवत नाहीत, ते कोणाला तरी उद्योजकाला वापरायला देतात. तो उद्योजक ते पैसे वापरून वस्तू निर्माण करतो, सेवा निर्माण करतो, उत्पादनं निर्माण करतो आणि मगाशी मी म्हटलं तसं तो बाजारात आणतो. आणि बाजारात आणताना त्यांनी त्या वस्तूची किंमत ठरवताना त्या वस्तूकरिता लागणारे सर्व खर्च की ज्याच्यामध्ये बँकेला त्यांनी दिलेलं व्याज अंतर्भूत आहे आणि त्याचा नफा असा आकारून किंमत ठरवलेली असते. मग तुम्ही काय करता, तुम्ही इकडे खुशीने तुमच्या क्वार्टरली किंवा 6 महिन्यांनी किंवा वार्षिक व्याज जे काही तुम्हाला मिळालेलं असतं ते व्याज घेता आणि त्या व्याजातून ती वस्तू विकत घेता. म्हणजे काय झालं, तुम्हाला मिळालेलं व्याज हे
अप्रत्यक्षरित्या तुम्ही त्या उद्योजकाला नेऊनच दिलं. आणि ह्याच्यामध्ये उद्योजकाचा फायदा सुद्धा तुम्ही तुमच्या खिशातनं त्याच्या घरी पोच केला. जर हा क्रम सतत चालू राहिला की तुम्ही पैसे बँकेत ठेवणं, बँकेतनं पैसे उद्योजकांनी घेणं, उद्योजकांनी वस्तू निर्माण करून ती वस्तू तुम्हाला विकणं आणि ती विकत असताना सगळे खर्च तुमच्याकडनं वसूल करणं, तर मला तुम्ही सांगा की ही जी महागाई आहे, फिक्स डिपॉझिट कसं बरं पुढं पडेल? शक्यच नाही. महागाई लिफ्टनी जाईल आणि तुम्ही जिन्यानी जाल. तुम्ही धडधाकट आहात, फिट आहात, कदाचित पहिला, दुसरा, अगदीच काही बाबतीत तिसरा मजला तुम्ही लिफ्टच्या वेगाने वर जाऊ शकाल. पण पुढे 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 लिफ्टमध्ये बसलेली महागाई आणि जिन्यानी चढणारा तुमचा फिक्स डिपॉझिटचा व्याजदर याच्यातील अंतर वाढत जाईल. यामध्ये मला एक गंमतशीर जाहिरात आठवते. स्टेट बँकेची जाहिरात 1982 सालच्या दिवाळी अंकामध्ये आलेली, जिची फोटोकॉपी माझ्याकडे आजही आहे. स्टेट बँक ही जाहिरात असं म्हणते, हेडिंग असं आहे की आता लखपती होणं खूप सोपं. याचं कारण गेल्या वर्षात आमच्या व्याजदरांमध्ये जवळजवळ 50% वाढ झाली. अतिशय लक्षवेधक असं हे वाक्य आहे की गेल्या वर्षात आमच्या व्याजदरांमध्ये जवळजवळ 50% वाढ झाली. आणि खाली स्टेट बँक असं म्हणते की गेल्या वर्षी आमचे व्याजदर 7%वरून 10% झाले. आणि स्टेट बँक सांगते की म्हणून आमच्याकडे तुम्ही पैसे गुंतवा आणि चटकन लखपती व्हा. आता गंमत बघा, 7%वरून व्याजदर जेव्हा 10% होतात तेव्हा आमचे सर्वसामान्य लोक म्हणतात की व्याजदर 3%नी वाढले. पण स्टेट बँक तसं म्हणत नाही. स्टेट बँक असं म्हणते व्याजदर जवळजवळ 50%नी वाढले. याचं कारण असं की स्टेट बँकेचं गणित करण्याची पद्धत ही अधिक अचूक आहे. स्टेट बँक म्हणते मूळ किती होतं? 7%. झाले किती? 10%. म्हणजे 7%वर 3% वाढले, म्हणजे जवळजवळ 50% वाढले. जर 3.5% वाढले असते तर करेक्ट 50% वाढले असते. आता मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जर स्टेट बँक 7%वरनं 10% व्याज वाढणं याला जवळजवळ 50% वाढ असं म्हणते आणि ते बरोबर आहे, तर आजची परिस्थिती अशी आहे की जेव्हा स्टेट बँक 10%वरनं 7%वर येते, स्टेट बँक म्हणजे कोणतीही बँक, स्टेट बँक असं नाही, बँका जेव्हा 10%वरून 7%वर येतात तेव्हा व्याजदर कितीनी कमी झाले? पेन्शनर लोकांनो, व्याजदर 3%नी कमी झाले नाहीत. तुमचं व्याजापासून मिळणारं उत्पन्न हे 30%नी घटलं. पूर्वी जिथे 10 रुपये मिळायचे तिथे आता 7 रुपये मिळतात किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळतात. याचा अर्थ ही घट 30%ची आहे. जर एका वर्षात व्याजदर 30% कमी होऊ शकतात आणि तरीही तुम्ही त्यांना सुरक्षित म्हणता, तर मी असा प्रश्न विचारतो की मग स्टेट बँकच, आता नाव स्टेट बँकेचं आलंय म्हणून आपण स्टेट बँक घेऊया, मग स्टेट बँकेचा शेअर अजून कधी असा 30%त गेला खाली तर तुम्हाला घाबरण्याचं कारण काय? जर बँकांचे व्याजदर एका वर्षी 30%नी कमी होऊ शकतात आणि ते सुरक्षित आहेत, तर एखाद्या ब्लू चिप कंपनीचा शेअर 5, 10, 15, 20%नी एखाद्या वर्षी खाली गेला तर मग तुम्ही त्याला धोकादायक का म्हणता? जेव्हा मी माझ्या कस्टमर्सना असं विचारतो की मी तुम्हाला पहिलं प्रोडक्ट असं देतो की जे दरवर्षी तुमच्या खिशाला 20% कॅश देईल, इट विल बर्न युअर पॉकेट बाय 20%, 18%, 15%. त्याच्यात काहीही बदल होणार नाही. वर्षानुवर्ष हा क्रम चालू राहील. तुम्हाला दरवर्षी तुमच्या खिशातनं पैसे काढून द्यावे लागतील. असं एक प्रोडक्ट आहे. आणि दुसरं प्रोडक्ट आहे, ठीक आहे, एखाद्या वर्षी तुम्हाला 20, 22, 25% नुकसान होईल, पण पुढच्या वर्षी तुम्हाला तेवढाच नफाही होऊ शकतो. बघा, पहिल्या प्रोडक्टमध्ये दरवर्षी हमखास नित्य नेमाने 10, 15, 20%चं नुकसान. दुसऱ्या प्रोडक्टमध्ये कधी कधी नुकसान पण कधी कधी फायदा आणि लॉंग टर्म मध्ये फायदा. तुम्ही कुठलं प्रोडक्ट निवडाल? असा प्रश्न विचारता क्षणी सगळे लोक एकमताने सांगतात की नाही, नुसतं नुकसानीत वाटेकरी कोण होणार, आम्हाला असंच प्रोडक्ट हवंय की ज्याच्यामध्ये कधी फायदा आहे कधी तोटा आहे. आणि मग मी त्या प्रोडक्टचं नाव डिक्लेअर करतो की पहिलं प्रोडक्ट आहे बँकेचं फिक्स डिपॉझिट, की जे इन्फ्लेशन पेक्षा कायम मागे राहतं, इन्फ्लेशन पेक्षा कमी 20%नी परतावा तुम्हाला देतं. रिअल इन्कम, वास्तविक इन्कम तुमचं कमी होतं. आणि दुसरा त्याच उत्तम असलेल्या नॅशनलाइज बँकेचा शेअर, की जो कधी कमी होतो पण
वाढतो सुद्धा, कारण शेवटी बँक फायदा मिळवते. मग अशा वेळेला तुम्ही डोळे झाकून फिक्स्ड डिपॉझिटची निवड का करता? तुम्ही स्टेट बँकेचे सावकार बनण्याचा प्रयत्न का करता? तुम्ही स्टेट बँकेचे मालक बनण्याचा प्रयत्न का करत नाही? हा माझा प्रश्न आहे. आणि मी तुम्हाला सारांश रूपाने हे सांगेन की कोणतंही फिक्स्ड डिपॉझिट किंवा कोणताही फिक्स्ड रिटर्न देणारं प्रोडक्ट हे कधीही इन्फ्लेशनला बीट करू शकत नाही. आणि इन्फ्लेशनला बीट करण्याची शक्ती, महागाईला बीट करण्याची शक्ती ही फक्त शेअर बाजाराशी संबंधित असलेल्या प्रोडक्टमध्येच आहे. आणि म्हणून माझा आग्रह राहील की सर्वसामान्य लोकांनी सुद्धा ब्लू चिप कंपनीजमध्ये नियमित स्वरूपात आणि दीर्घकाळाकरता गुंतवणूक करा. पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. अनेक लोकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची इच्छा असते, पण सुरुवात कशी करायची? ज्या गोष्टीकडे आपण कधी लक्षच दिलेलं नसतं ती वाट नेहमीच अवघड आणि थोडीशी बिकट वाटते. पण खरं म्हणजे तसं काही नाहीये. अतिशय सोपा, अतिशय इन्व्हेस्टर फ्रेंडली आणि मस्त एंटरटेनिंग असा हा सगळा प्रवास आहे शेअर बाजाराचा. मार्केटिंगचा जमाना असल्यामुळे प्रत्येक जण काहीतरी चित्र विचित्र स्वरूपात सांगत असतो, पण हे अध्यात्मासारखंच आहे. जेवढं तुम्ही खोलात शिराल आणि जेवढं कॉम्प्लिकेटेड कराल तेवढं तुम्ही विद्वान आहात असं लोकांना वाटतं. पण काही असं आहेत की साधं प्रभुनाम घ्या आणि तुमचं कल्याण होईल. तसं शेअर बाजाराच्या बाबतीत सुद्धा काही सोपे मार्ग वापरून आपल्याला संपत्ती निर्माण करता येतं. मागे एकदा मी असा एक लेख लिहिला होता की ज्याच्यामध्ये माझ्या एका सरांनी मला सांगितलेला फंडा मी शेअर केला होता आणि तो अतिशय लेख लोकप्रिय झाला आणि अख्ख्या महाराष्ट्रातून मला त्या संदर्भात प्रतिसाद आले होते. तोच तोडगा ज्याला म्हणू शकतो किंवा काही दुसरा शब्द आपण वापरू शकतो, मी माझ्या वाचकांसाठी शेअर करतोय. अतिशय सोपी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही कधीतरी निवांत बसलेले असाल, काही कटकट नाही, शांत मनाने मस्त मूडमध्ये असाल, तेव्हा करायचा हा एक्सरसाइज आहे. एक छान पेन पेपर घ्या, चहाचा कप बाजूला असू द्या आणि सुरू करूया आपण आपला इन्व्हेस्टमेंट प्लॅन. पहिली स्टेप अशी आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्वाधिक मेमोरेबल असणारे, महत्वाचे असणारे असे 10 पासून 15 पर्यंत, चॉईस तुमचा, 12 असोत, 11 असोत, 13 असोत, महत्वाचे दिवस निवडा, तारखा निवडा. ऑब्व्हियसली तुमचा वाढदिवस आहे, तुमची अॅनिव्हर्सरी आहे, तुमचा एखादा व्यवसाय असेल तर त्याचं फाउंडेशन डे आहे, आपले 4 सण म्हणजे 3.5 मुहूर्त आहेत म्हणजे 4 दिवस ते आहेत. अशा पद्धतीने वर्षभरातले तुमच्या दृष्टीने सर्वात आनंददायी असे 10 पासून 15 पर्यंत कोणतेही दिवस निवडा. अट एकच आहे की हे सगळे दिवस 2-3 महिन्यांमधलेच नसावेत. म्हणजे जानेवारीत 4 आले, ऑक्टोबरमध्ये 5 आले असं नाही. ते वर्षभरामध्ये सारख्या प्रमाणात विभागलेले असतात. आणि इथे आपला पहिला मुद्दा संपला सुद्धा. आता मला वाटत नाही याच्यामध्ये काही अवघड आहे. तुम्हाला जर निवडायला सांगितले तर तुम्ही सहजच हे दिवस निवडू शकता. आता घटकाभर मी असं गृहीत धरतो की तुम्ही 14 वेगवेगळ्या तारखा या तुम्ही मार्क केलेल्या आहेत. 14 तारखा मार्क केल्यानंतर दुसरी स्टेप अशी आहे की या प्रत्येक तारखेपुढे तुम्ही अशा एका क्षेत्राचं नाव लिहायचंय की ज्या क्षेत्राचा अभाव हा तुमची जीवन पद्धती विस्कटून टाकेल, किंवा ते क्षेत्र जर आज नसेल किंवा ते क्षेत्र जर संपावर गेलं तर तुमचं जीणं मुश्किल होईल. अशा क्षेत्रांची नावं तुम्ही त्या प्रत्येक तारखेसमोर लिहायची. म्हणजे एखादा म्हणेल की 3 दिवस बँका बंद असतील तर माझा व्यवसाय बोंबलेलो नाही, शक्यच नाही. अशा माणसासाठी बँकिंग हे एक महत्वाचं क्षेत्र आहे. एखादा म्हणेल यार अनफॉर्च्युनेटली डायबिटीस आहे, मला गोळी घ्यावीच लागते, 2 दिवस झाले केमिस्ट बंद आहे. सो फार्मा इज अ सेक्टर विच इज इम्पॉर्टंट टू हिम. ऑटोमोबाईल असं क्षेत्र आहे, बँकिंग असं क्षेत्र आहे, IT असं क्षेत्र आहे, मेटल्स असं क्षेत्र आहे, अशी खूप क्षेत्र आहेत. इन्शुरन्स असं क्षेत्र आहे. तुम्हाला जे काही वाटतंय की ह्या
क्षेत्राचा जर आपल्या जीवनात अभाव असेल तर आपलं जगणं कठीण आहे. अशी वेगवेगळी 14 क्षेत्र, कारण आपण 14 तारखा निवडलेत म्हणून ही निवडायची आहेत आणि त्या 14 क्षेत्रांची नावं बरोबर त्या प्रत्येक तारखेपुढे लिहायची आहेत. आणि इथे माझ्या कथेचा दुसरा अध्याय संपतो. मला नाही वाटत अजून तरी काही खूप मोठी डिफिकल्ट गोष्ट मी कोणाला करायला सांगतोय. पहिल्या स्टेपमध्ये आपण तारखा निवडल्या, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण अतिशय मोलाची आपल्या दृष्टीने असलेली अशी विविध क्षेत्र जीवनाची निवडली आणि त्या तारखेपुढे ती क्षेत्र लिहिली. आणि आता तिसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यामध्ये एकच काम करायचं आहे की पहिल्या टप्प्यातली तारीख, त्याच्या समोरचं जे क्षेत्राचं नाव आपण लिहिलंय त्या क्षेत्रातील भारतीय शेअर बाजारात असलेली सर्वश्रेष्ठ कंपनी आपण लिहिणार आहोत. म्हणजे जर एखाद्याने IT अशा क्षेत्राची निवड केली असेल तर तिथे इन्फोसिसचं नाव येऊ शकतं, तिथे TCSचं नाव येऊ शकतं, तिथे विप्रोचं नाव येऊ शकतं, आणखीन एखाद 2 नावं येऊ शकतात. पण केप जेमिनी सारखी अनलिस्टेड कंपनी मला तिथे अपेक्षित नाही, किंवा कुठल्या तरी कोपऱ्यात असलेली कुठली तरी एक बारीकशी सॉफ्टवेअर कंपनी ही मला अपेक्षित नाही. भारतातील सर्वोत्तम आघाडीची कंपनी जी बाजारात नोंदणीकृत आहे अशाच कंपन्यांची नावं तिथे मी लिहितो आहे. सो IT मध्ये माझे चॉईस लिमिटेड होतात. इन्फोसिस, विप्रो, TCS, एखादा म्हणेल HCL टेक्नॉलॉजीज इज ओके. बँकांमध्ये माझे चॉईसेस राहतील ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक. याच्या खाली खूप काही जायला जागा नाही. अशा पद्धतीने जेवढ्या तारखा, जेवढी क्षेत्र, त्या प्रत्येक क्षेत्रातील भारतीय आघाडीची कंपनी मी लिहितो आहे. म्हणजे जेव्हा मी त्या लिहून पूर्ण करेन तेव्हा माझ्याकडे जर मी 14 तारखा निवडल्या असतील तर आज मितीला भारतातील अशा 14 अतिशय आघाडीच्या कंपन्या मी निवडल्यात की ज्यातल्या एकाही कंपनीनी जर कामकाज बंद केलं तर आपलं जीवन अफेक्ट होईल. आपला पोर्टफोलिओ तयार झाला, आपली वर्ल्ड कप विनिंग टीम तयार झालेली आहे. आता आपल्याला एकच काम करायचंय की ज्या दिवशी तो सुदिन उगवेल, माझा वाढदिवस आहे, माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, काय जे असेल त्या दिवशी आपण बघायचंय की त्या दिवशी आपल्या तारखेसमोर लिहिलेली कंपनी कोणती आहे. आणि बाकी सगळी धमाल तर जरूर करायची आहे. आपण नवीन कपडे घ्यायचे आहेत, नवीन फटाके वाजवू शकतो, पार्टी करू शकतो, बलून्स, केक्स, रिबिन्स, एव्हरीथिंग इज देअर. पण आपलं जे काही बजेट आहे त्यातलं छोटासा भाग हा गुंतवणूक करण्यासाठी राखून ठेवायचा आहे. आणि ती जी काही तुमची ठराविक गुंतवणूक आहे ती तुम्ही त्या दिवशी जरूर त्या कंपनीमध्ये करायची आहे. आणि हे अतिशय श्रद्धापूर्वक करायचं आहे. समजा एखादा त्यातला उत्तम दिवस जो तुम्ही निवडला होता त्या दिवशी भले सर्व पितरी अमावस्या असेल किंवा ग्रहण असेल, आपण परवा करायची नाही, आपण आपली गुंतवणूक करायची आहे. अगदीच रविवार आला किंवा आणखीन काही सुट्टी आली तर ठीक आहे, दुसऱ्या दिवशी करा, पण ह्यापेक्षा जास्त व्हॅरिएशन नाही. असं केल्याने तुमची गुंतवणूक नियमित होत राहील, तुमची गुंतवणूक डायव्हर्सिफाईड किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होत राहील, तुमची गुंतवणूक ब्लूचिप कंपनीजमध्ये होत राहील. सो एका उत्तम गुंतवणुकीला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी या प्लॅन्समध्ये आपोआप तुम्हाला मिळतील. आणि हे तुम्ही केल्यानंतर जेव्हा तुम्ही 10 वर्षांनी, 12 वर्षांनी, 15 वर्षांनी मागे वळून बघाल तेव्हा तुम्ही प्रसाद भागवतांना नक्कीच धन्यवाद द्याल. आणि हे करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही बाकी तांत्रिक रॉकेट सायन्स असल्यासारखं खूप मोठे चार्ट्स, मुव्हिंग ॲव्हरेजेस, हे करा, ते करा, ऑस्किलेटर बघा वगैरे गोष्टींची गरज नाही. अत्यंत सामान्य गुंतवणूकदार सुद्धा हा जो काही गुंतवणूक प्लॅन आहे हा अतिशय नेटाने राबवू शकतो. आणि या व्यतिरिक्त तुम्ही निवडलेली ही टीम खरंच वर्ल्ड क्लास आहे का, किंवा ह्याच्यामध्ये काही सूचना तुम्हाला असं वाटत असेल की मी कराव्या, तर अनेक लोकांनी माझ्याशी संपर्क साधलेला आहे. तसाच तुम्ही संपर्क साधू शकता. पण ह्यापेक्षा खूप काही गहन विषय आहे इन्व्हेस्टमेंट्स, असं मला वाटतं. आज श्री प्रसाद भागवत सर आपल्या इथे आले. त्यांनी आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने शेअर बाजाराबद्दलची माहिती सांगितली. त्याबद्दल टीम अर्थसाक्षरच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद सर. शेअर बाजाराबद्दल अजून माहिती देण्यासाठी प्रसाद भागवत सर आपल्याला पुढच्या व्हिडिओमधून नक्की भेटतील. तुमच्या सूचनांचे स्वागत. तुमच्या ज्या काही सूचना असतील
त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. विविध आर्थिक विषयांवरील लेख माहिती करून घेण्यासाठी आमच्या अर्थसाक्षर.com यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा किंवा आम्हाला फेसबुकवर फॉलो करा, ट्विटरवर फॉलो करा किंवा आमच्या वेबसाईटला नियमितपणे भेट द्या. धन्यवाद.